पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सावित्री नदीनं रौद्ररूप घेतलंय। दस्तुरी पूल पाण्याखाली गेलाय। महाबळेश्वरमधील पोलादपूरमधून वाहणारे झरे, तुडुंब भरलेली धरणं यांचा विसर्ग वाढल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुण्यातील सोमवार पेठेत दुमजली वाडा कोसळलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। चुनाभट्टी इथं झाड कोसळून संरक्षण भिंत खचली आहे। झाड कोसळून 10 ते 12 मोटरसायकलचं नुकसान झालंय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मंत्री भरत गोगावले यांनी नागोठणे, पेण, कोटलटी या परिसरात आलेल्या पुराची पाहणी केली। त्यांच्यासोबत अधिकारीही उपस्थित होते। जीटीपी नगर इथं झाड कोसळले, त्यामुळे जीटीपी नगरवरून षण्मुखानंद हॉलकडे जाणारा रस्ता बंद झालाय। नाशिकच्या चांदवड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसानं हजेरी लावल्यानं शेती कामांना वेग येणार आहे। रायगडमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली आहे। महाड विनेरे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। मोरणी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। वसई विरारमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे। 12 तासात तब्बल 325 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रमुख रस्ते आणि महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला। नालासोपारामधील साईबाबा नगरमध्ये मुसळधार पावसामुळे चाळीतील घोळ कोसळले। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घराचं मात्र मोठं नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। खरीप उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। लवकरच जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या सुरू होणार आहेत। अंधेरी पश्चिमेतील मदिना हाऊस परिसरात झाड कोसळले। 2 ते 3 वाहनांचं नुकसान झालंय। झाडं कोसळून आतापर्यंत 4 मुंबईकरांचा मृत्यू झालाय। महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे। वाहन चालकांना रस्त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते। पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नरसिंहवाडी दत्त मंदिराच्या सभामंडपात पाणी साचले। दक्षिण द्वार सोहळा कधी पार पडणार याकडे भाविकांचं लक्ष आहे। मुंबई पुणे महामार्गावर डोंगरावरून दगड माती घसरली आहे। यामुळे वाहन चालकांना समस्येला सामोरं जावं लागतं। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे पुलगाव ते भावडी रस्त्यावर पाणी साचले। डंपर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात झालाय। नागरिकांनी डंपर चालकाचे प्राण वाचवलेत। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली आहे। आंबेत बाग मांडला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। आळंदीत वारकऱ्यांच्या वाहनाची ही संख्या वाढतीये। पालखी प्रस्थान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना आळंदीत पाणी वाढले। ठाण्यातील लुईसवाडी परिसराजवळच्या हाजुरी भागात झाड कोसळल्यानं 1 जण गंभीर जखमी झालाय। पांडुरंग भुवड असं जखमी नागरिकाचं नाव आहे। त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। पाटण तालुक्यात पावसाचा हाकार पाहायला मिळतोय। कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ इथं झाड पडून 1 जण जखमी झालाय। सापळ उंब्रज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचं झाड पडून 6 जण जखमी झाले। ठाण्यातील श्रीरंग सोसायटी भागात पाणी साचले। काही इमारतींच्या वाहनतळात पाणी शिरले। ठाणे महापालिकेने इथं 2 पंप तैनात केलेत। महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटलाय। पर्यटकांच्या गाड्या ग्रेनच्या साहाय्यानं दुसऱ्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। लिंगमळा भागातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। पन्हाळा तालुक्यातल्या बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुराचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी करण्यात आली आहे।
रोहा कोलाड मार्ग पाण्याखाली गेलाय। दमखाडी वरसे जवळील पूल पाण्याखाली गेलाय। संपूर्ण परिसर जलमय झालाय। भिवंडीतील झोपडपट्टीमध्ये खाडीचं पाणी शिरलं। पाणी शिरल्यानं सार्वजनिक शौचालय पाण्याखाली गेलं असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। 7 गावाजवळ एक टेम्पो नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला। या टेम्पोमध्ये किती प्रवासी होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाहीये। आळंदीतील भक्त निवासात 20 पोलीस कर्मचारी अडकले तर पीसीएमसी आपत्ती प्रतिसाद पथकानं बचाव कार्य केले। पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले। मुंबईला मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रकिनारी जाऊ नका असं आवाहन प्रशासनानं केलंय। ठाण्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। झाडं पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते। मनपा आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। सर्व शाळा महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। लोणावळ्यातील कार्ला गावातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 जणांना बचाव पथकानं बाहेर काढले। यात एका कुत्र्यालाही वाचवण्यात आले। खेड शहरातील बाजारपेठेतील पुराचं पाणी 20 तासांनी ओसरले। व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होते। शिरूरमधील भीमा नदी पात्रात अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचा प्रयत्न करत सुखरूप सुटका केली। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासनाच्या वतीनं विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आले। तलावपाळीतील परिसरात रस्त्यावर पाणी साचले। 5 तासांनंतर खोपोलीतल्या गारमा रस्त्यावरील दरड हटवली। रस्ता वाहतुकीसाठी सुरू झालाय। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय। सालेकसा तालुक्यात नदीच्या पुरात टिप्परसह अनेक वाहनं अडकली। नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली। अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनं हा निर्णय घेतलाय। कोल्हापुरात 4 चाकी उघड्या गटारात अडकली। कळंबा पोदार शाळा मार्गावरील उघड्या गटाराचा धोका अधोरेखित झालाय। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दौंड बंधाऱ्यातून पाण्याची आवक सुरू आहे। रायगडमधील गोवे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। गावातील रस्ते आणि घरांमधून नदी नाल्यांप्रमाणे पाणी वाहते। साताऱ्यातील कारी गावातील जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त झाली आहे। सोसायट्याच्या वाऱ्यानं शाळा कोसळली आहे। सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही। कोल्हापुरातील दूधगंगा नदीवरील वंदूर बंधारा पाण्याखाली आलाय। बंधाऱ्यावरून जाणारी वाहतूक बंद केली आहे। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू केलाय। जायकवाडीच्या दिशेनं 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर सुकेली खिंडीत 4 चाकी बुडाली आहे। वाहनामधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे। खेडमध्ये युवक दुचाकीसह पुरात वाहून गेला। बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। रायगडच्या रोहा शहरात पुराचं पाणी शिरलंय। रोहा शहरातून रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानकातून रोहा शहर असे बोटीनं बचाव कार्य करण्यात आलं। मुळशी तालुक्यातील जांबे गावातील पुरात 25 जण अडकले होते। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू होतं। आळंदीत इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। 4ही पूल पाण्याखाली गेलेत। पवई इथं भले मोठं झाड रस्त्यावर कोसळलं। रहदारीच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुदैवानं कुठली जीवितहानी झाली नाही। वसई विरार परिसरात रेल्वे स्थानकालगतच्या अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरले। नालासोपाऱ्यातील अलकापुरी, आचोले रोड आणि चंदन नाका परिसरात कमरे इतकं पाणी साचले।
विकोईत टागोरनगरमध्ये घराची गॅलरी कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे विरार पश्चिम येथील पारोळ गावात पाणी शिरलं. वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. रायगड इथे एका आंधळ्या गायीला वाचवण्यात यश आलंय. भैरवनाथ मित्र मंडळातील सदस्यांनी गायीला पुराच्या वेढ्यातून वाचवलंय. ठाण्यातील वंदना डेपो मार्ग जलमय झालाय. अनेक भागात प्रचंड पाणी साचले. मालेगावात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड पडले. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे.